हो, आधार कार्डची माहिती म्हणजे आता बघा, मी इथं मरमरून मीडियाचा वापर, मीडियाच्या चांगल्या पत्रकारांचा उपयोग करतो, काय अधिकारी काय माझी आहे, आणि माझा वेगळा वेगळा सोर्स आहे अमेरिकेत, इकडं तिकडं सगळी माहिती आम्ही काढतोय. मला माहिती मिळायला केवढी अडचण आहे बघा. पण आता मी ज्या विमानाने ट्रॅव्हल केलं, ज्या सेलिब्रिटी बरोबर मी ट्रॅव्हल केलं, त्या विमानात ट्रॅव्हल करताना जी इन्फॉर्मेशन, जी जे आमचे डॉक्युमेंटेशन प्रूफ हे एअरपोर्ट अथॉरिटीला आम्ही देत असतो विश्वासाने, की हा आमचे प्रूफ आहे, हो आम्हीच ते आहोत, हे आम्ही विश्वासाने तिथं देत असतो. ती सगळी माहिती या ट्रोलरला दिली जाते. एअरपोर्ट अथॉरिटीचं असं कोण आहे का एअरपोर्ट अथॉरिटीचे लोक ट्रोलरला माझ्याबद्दलची माहिती देण्यासाठी तिथं करतात? सगळी माहिती जी नाही, त्या सेलिब्रिटी क्रिकेटरची सुद्धा माहिती दिली. अरे लाजबीज वाटते का नाही? मग आम्ही कष्ट करून माहिती काढतो आणि या ट्रोलरला फुकटात माहिती तिथं जर मिळत असेल तर याच्या मागे वेगळी अजून शक्ती आहे का, असा सुद्धा प्रश्न इथं निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. आणि मग हे एअरपोर्ट अथॉरिटी असू शकतं, VSR असू शकतं, काय म्हणजे आम्ही इथं वेगळी इन्फॉर्मेशन मागतोय आणि आमच्या ट्रोलरला कुणीतरी ऑथेंटिक आणि सिक्रेट इन्फॉर्मेशन हे ट्रोलरला, ते सुद्धा भाजपच्या ट्रोलरला दिली जाते. याच्यावरनं शंका 100% आता आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागली. पुढे आता हु इज श्वेता सिंग याचा थोडासा अभ्यास करावा. थोडक्यात तुम्हाला सांगतो, या आपल्या महाराष्ट्राच्या सुनबाई होत्या, आता नाहीयेत. त्या DGCA मध्ये काम करतात. फार मोठ्या फॅमिलीमध्ये त्यांचं लग्न झालं होतं आणि आज जो सत्तेत पक्ष आहे मोठा, त्याच्या निगडीत असणारी हे कुटुंब होतं. त्या कुटुंबामध्ये फार भावनिक गोष्ट झाली, ती कधीच आपण विचार करू शकत नाही, याचा अंदाज तुम्हाला आहे. आणि ह्या आज त्या DGCA मध्ये बसून त्यांच्या कॉन्टॅक्टचा वापर करून हे फार मोठ्या प्रमाणात तिथे एक रॅकेट चालवतात. आणि त्या ज्या मगाच्या अपूर्वाचं नाव घेतलं त्या एअर इंडिया आपलं जेटमध्ये होत्या, या सुद्धा जेटमध्ये होत्या आणि ह्यांनीच त्यांना त्या समितीमध्ये टाकलंय असं आमचं मत आहे. यांचा रिसर्च, तुम्ही जर रिसर्चवाले पत्रकार असाल तर त्या करा, पण आमच्या या इन्व्हेस्टिगेशन मध्ये, नाही हे इन्व्हेस्टिगेशन चालू असताना श्वेता सिंगला तिथं ठेवू नका अशी आमची जाब मागणी आहे. कारण या वेल कनेक्टेड आहेत आणि ह्यांचा संपर्क फार वरच्या लेवलला पोहोचलेला आहे. त्यामुळे या व्यक्तीला त्या DGCA मध्ये न ठेवणं हे महत्वाचे. आणि चौकशी समितीबद्दल मी तुम्हाला काय गोष्टी सांगितलं, आणि CBIची चौकशी केली जाते, CID आहे, पण CIDचा रिपोर्ट कुठे आहे? CID आतापर्यंत काय केलं, कुठला CCTV घेतला, हे रिपोर्ट येणं महत्वाचं आहे. सांगा ना तुम्ही लोकांना, पब्लिकला येऊन आतापर्यंत आम्ही हे केलं ते केलं, आणि त्या पद्धतीने माहिती लोकांपर्यंत यायला काय हरकत आहे? CBIची मागणी करत असतील तर त्याचा अर्थ दिल्लीकडे त्यांनी त्या ठिकाणी बघितलं असावं. दिल्ली आता CBI आणि बाकी एजन्सीला घेतलं तर हे होऊ शकतं. आता ह्याच्यामध्ये बाकी आहेत. आता भारताकडे सरकारी विमान आहे 2004चं, हे 10चं होतं पडलेलं, 4चं सायटेशन XLS. आता हे विमान असून बंद पडले, वापरत नाहीत. आणि याचे 2 जे पायलट आहेत ते नुसते निवांत बसून असतात. आणि अजितदादांच्या बुकिंगमध्ये जो ग्रुप मी तुम्हाला सांगितलं एरोचा, त्याच्यामध्ये सुद्धा हे पायलट आहेत, सरकारी पायलट आहेत पगारावर, हे सुद्धा त्या ग्रुपवर आहेत. पूर्वी एक पायलट होते, ते रिटायर झालेत, त्यांचं नाव मला आठवत नाही, काय रे नाव काय असेल, ते स्वतः कर्वे म्हणून होते, स्वतः तिथं जायचे. समजा CM चाललेत, DCM चाललेत, मंत्री चाललेत, कर्वे साहेब स्वतः जायचे, सगळं चेक तिथं करायचे. पण हे महाशय नुसते ग्रुपमध्ये दोघं पदं घेतलीत, मोठा पगार त्यांना चालू आहे, पण एकदा सुद्धा ते साईटवर त्या ठिकाणी जात नाही चेक करायला की विमान नीट आहे का नाही. तर हे कोण अधिकारी 2, ते शर्मा आणि अजून कोणतरी जे महाराष्ट्र सरकारमध्ये काम करतात, त्यांची माहिती काढणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे असं आमचं मत आहे. आणि एरो नावाची कंपनी ज्याने त्या पवार जो होता त्याला जे सांगितलं होतं वेदर इज ऑल ओके, त्याचं तुम्ही केलं काय? एरो कंपनीचा धंदा चालू आहे, विमानाचा धंदा चालू आहे, VSRचा धंदा चालू आहे. मग दादांच्या बाबतीत जे काय सांत्वन, जे काय दुःख आहे, हे फक्त राजकीय भूमिका आहे का? आम्ही इथं हळहळ करतोय पण बाकी सगळ्या गोष्टी चालू आहेत. मग जे चाललंय ते सुपरफिशियल आहे का, दाखवण्यासाठी आहे का, त्यात राजकारण आहे का, असा प्रश्न आता आम्हाला निर्माण व्हायला लागलाय. आणि आम्ही जर हे मुद्दे घेतले नसते तर इन्व्हेस्टिगेशन कुठल्या दिशेला गेलं असतं? मीडियाने हे मुद्दे घेतले नसते तर इन्व्हेस्टिगेशन भरकटलं असतं. आणि लोकांच्या मनामध्ये एक तीव्र इच्छा आहे की काय झालं हे कळलं पाहिजे. म्हणूनच तुमच्या मदतीने, मीडियाच्या मदतीने आज जे काय चाललंय ते राईट डिरेक्शनला चाललंय. आणि जे चुकतायत त्यांना कुठेतरी कान तुम्ही सर्वजण, आपण सर्वजण धरतोय असं आपल्याला म्हणावं लागेल. हा, आणि हे जे मी बोललो लग्न हे ते जे काय आहे, तर ते जे केंद्रीय मंत्री आहेत जे एव्हिएशनचे, आतापर्यंत तुमच्याकडनं प्रायमरी रिपोर्ट तिथं आला नाही. आणि रोहित सिंगच्या लग्नामध्ये तुमचेच
जर प्रमुख नेते रोहित सिंग जो VSRचा मालक आहे त्याच्या लग्नाला 1.5-2 वर्षापूर्वी जात असतील तर मग आम्ही कशी अपेक्षा करू की तुम्ही ट्रान्सपरंटली ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन कराल? आणि असं जर तुम्ही सरळ सरळ स्टेटमेंट देत असाल की VSR कंपनीची काय चूक नाही, तर मग आमची पहिली मागणी असेल की हे इन्व्हेस्टिगेशन होऊस तर हे जे मंत्री आहेत TDPचे त्यांना वेगळी जबाबदारी द्यावी, पण या जबाबदारीवरनं म्हणजे या पदावरनं त्यांना त्या ठिकाणी लगेचच्या लगेच काढण्यात यावं अशी आमची त्याच्यामध्ये मागणी आहे. कारण का ह्याच्यामध्ये बरेच काही गोष्टी लिंकिंग त्यांचं असल्यामुळे इन्व्हेस्टिगेशन हे नीट होऊ शकत नाही अशी आमची भूमिका आहे. या मंत्र्यांची ह्याच्यामध्ये चूक आहे नाही तर कुठे इन्व्हॉल्ड असेल असं आम्ही म्हणत नाही या घातपातात, पण VSRला तुम्ही वाचवत आहात असं कुठंतरी एक चित्र आता या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. पुढे